या सगळ्या भाज्या पाहून ओळखा बरं आज आपण काय बनवणार आहोत. बाजारामध्ये सुद्धा अगदी ताज्या भाज्यांची रेलचेल सुरूच आहे. त्यामुळे आज आपण प्लॅन केला आहे घराघरांमध्ये सगळ्यांच्या आवडीची, मुलांच्या तर अतिशय आवडीची पावभाजी आज आपण बनवणार आहोत. पावभाजी तर आपण सगळेच बनवतो. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या प्रमाणाने काही स्पेशल टिप्स वापरून पावभाजी करणार आहोत. तिची चव अगदी स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच आणि रंग आणि टेक्स्चर सुद्धा तसेच. नमस्कार मंडळी. मी रोजच्या आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. पावभाजीची सगळी तयारी बघा आपली झालेली आहे. मस्त टोपलीमध्ये हिरव्यागार छान अशा ताज्या-ताज्या भाज्या आपल्या आहेत. बटाटे सुद्धा बाजारामध्ये इतके छान आता मस्त चकाकणारे बटाटे आलेले आहेत बघा. याची पावभाजी विशेष करून खूप छान अशी लागते. नक्की ट्राय करून बघा. गाजर आहे, छान फ्रेश असे हिरवी मटर आहे. यानंतर फ्लॉवर आहे बघा, बीट आहे आणि सिमला मिरची आहे. चला तर मग सुरुवात करूया पावभाजी बनवायला. आज आपण भाज्यांचं जे प्रमाण घेतलेलं आहे, त्यापासून किती किलो पावभाजी बनते, हे देखील आज आपण सांगणार आहोत व्हिडिओमध्ये. जेणेकरून जर एखाद्याला केटरिंगची ऑर्डर घ्यायची असेल, ते देखील घेऊ शकतात. तर सर्वप्रथम बघा या ठिकाणी मी मध्यम मोठे असे बटाटे घेतलेत 4. तर त्यांचं वजन आहे अर्धा किलो. यानंतर मी 160 ग्रॅम फ्लॉवर घेतलेली आहे. म्हणजे साधारणतः आपल्या रोजच्या 2 वाट्या ज्या असतात मीडियम साइजच्या, त्या 2 वाट्या मी फ्लॉवर घेतलेली आहे. 1 वाटी मी मटारचे सोललेले दाणे घेतलेले आहेत, ते 100 ग्रॅम आहेत. यानंतर एक मोठी ढोबळी मिरची होती म्हणजे सिमला मिरची आहे. त्यातली पाऊण मिरची या ठिकाणी मी कापून घेतलेली आहे आणि पाव भाग त्या मिरचीचा ठेवलेला आहे बाजूला, तो सुद्धा मी वापरणार आहे. नंतर 100 ग्रॅम या ठिकाणी गाजर घेतलेला आहे. 60 ते 70 ग्रॅम बीट घेतलेला आहे. बीटरूटमुळे रंग खूप छान येतो पावभाजीला आणि शिवाय पौष्टिक देखील होते ती. आणि 2 हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी बारीक चिरून घेतलेल्या आहे. त्या देखील आपण घालणार आहोत. त्या घातल्यानंतर पावभाजीची चव दुपटीने वाढते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आता कुकरच्या भांड्यामध्ये उकळून घेणार आहोत. तर कुकरमध्ये पावभाजी लावताना आपण ती कशी लावायची? तर सर्वात प्रथम आपण यामध्ये बघा धुतलेली फ्लॉवर घालून घ्यायची आहे. यानंतर आपण गाजर घालून घ्यायचे आहेत. बीट घालायचं आहे. मटर घालायचे आहेत. तर त्याचे थोडे दाणे आपण फोडणीत घालणार आहोत म्हणून थोडेसे दाणे राखून ठेवायचे आहेत. आणि यानंतर आपण घालणार आहोत सिमला मिरची आणि त्या बारीक चिरलेल्या मिरच्या देखील आपण यामध्ये घालून घ्यायच्या. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. एक अर्धा 1 ग्लास घालायचं पाणी. त्यामुळे भाज्या छान मऊसूत अशा शिजतात. कुकर घेतलेला आहे बघा. आता कुकरमध्ये खाली पाणी घेतलेलं आहे. त्यावर जाळी ठेवली आहे आणि त्यामध्ये हे पावभाजीचं भांडं आपण ठेवणार आहोत. म्हणजे भाज्यांचं भांडं. त्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर आपण हे बटाटे घालायचे. मुद्दामूनच हे बटाटे चिरून यामध्ये घालत नाहीये. या पद्धतीने माझ्या पद्धतीने पावभाजी करून पहा. 100% ठेलावाल्याच्या पावभाजीसारखीच तयार होते. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपण 3 शिट्या काढून 5 मिनिटं स्लो गॅसवर या भाज्या छान अशा शिजू द्यायच्या आहेत. कुकर संपूर्णपणे गार झालेला आहे. बटाटे आपण बाहेर काढून घेतलेले आहेत. आता या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसून घेतल्यामुळे काय होतं, पावभाजी अगदी एकसंध अशी तयार होते आणि तिला एक वेगळीच छान अशी चव येते, जेव्हा बटाटे आपण असे सेपरेट शिजवून त्यांना किसून घेतो तेव्हा. तर बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे. बटाटे आता आपण किसून घेऊ. म्हणजे एकसंध अशी पावभाजी तयार होते. हे बघा आपले सगळे बटाटे या ठिकाणी किसून रेडी झालेले आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. तर त्यासाठी एक जाड तळाची स्टीलची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या मी सूर्यफुलाचेच म्हणजे सनफ्लॉवर तेल घालत आहे. चायनीज असो, छोले असो किंवा पावभाजी असो यासाठी ही टिप नेहमी लक्षात ठेवा, की बिना वासाचे म्हणजे सूर्यफुलाचे तेल आपल्याला वापरायचे आहे. यानंतर आपण यामध्ये एक छोटा ब्लॉक आपलं अमूल बटर घालणार आहोत. यामुळे भाजीची चव खूप न्यारीच आणि खूप छान अशी तयार होते. पुढे बघा आपलं तेल आणि बटर व्यवस्थित तापलं गेलं, की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर 2 मोठ्या आकाराचे कांदे मी छान असं चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेले आहे. बारीक चिरणे कांदे फार आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो चॉपर असेल तर चॉपरचाच वापर करून आपण हे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडाची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कांदा छान असा परतला गेला, की आपण यामध्ये ही पेस्ट घालणार आहोत. तर कांदा अर्धवट असा परतला गेलेला आहे बघू शकता आपण. तर यामध्ये आपण आता या स्टेजला मटर टाकून घ्यायचे आहे. त्यामुळे हे मटर छान फुलण्यास मदत होते आणि अगदी जळतही नाही आणि अगदी छान असे हे मटर दिसतात बघा. कांदा आणि मटर दोघे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत बघा. छान परतले गेलेले आहेत. तेल देखील छान सुटले आहे. त्यामध्ये आता आपण आलं लसणाची ताजी तयार केलेली पेस्ट घालून घेणार आहोत. ताजी तयार केलेल्या पेस्टमुळे काय होतं, की भाजीची चव अगदी दुपटीने वाढते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पेस्ट आपण ताजीच वापरायची आहे.
त्यानंतर आपण यामध्ये बघा सिमला मिरची घालायची आहे. सिमला मिरची आणि मटर घातल्यामुळे पावभाजी दिसायला देखील खूप सुरेख अशी दिसते. अगदी अशी चिकन नाही दिसत, छान अशी दिसते. आता थोडीशी सिमला मिरची अगदी मिनिटभर झाली, की त्यामध्ये आपण मसाले टाकायला सुरुवात करूयात. तर एक मोठा टेबलस्पून आपण यामध्ये काही पावभाजी मसाला वापरलेला आहे एव्हरेस्टचा. यानंतर बेडगी मिरचीचं तिखट वापरलं आहे 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून आपलं रोजचं तिखट वापरलं आहे. मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हवं असल्यास आपण यामध्ये आमचूर पावडर देखील घालू शकता. तर एखाद्याला आंबट भाजी आवडत असेल थोडीशी आमखर अशी, तर 1 टेबलस्पून आपण आमचूर पावडर घालायची आहे. सगळं छान असं मिक्स करायचं आहे. अगदी अर्धा मिनिटच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे मसाले जे आहेत ते तेलामध्ये थोडे परतले जातात. यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी चिरून घेतला होता. छोटे असतील तर आपण या ठिकाणी 2 टोमॅटो घ्यायचे आहे. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपण याला झाकून ठेवणार आहोत. नंतर थोड्याच वेळामध्ये याला तेल सुटू लागते आणि टोमॅटो संपूर्णपणे गलू लागतात. साधारणतः मिनिट 2 मिनिटानंतर जर आपण बघितलं तर टोमॅटो सुद्धा छान असे गलले गेलेले आहेत. त्याच्यातल्या फोडी आता दिसत नाहीयेत आणि आपण सरट्या साहाय्याने बघा या पद्धतीने थोडं त्याला मॅश करत आहोत. तर अशाच पद्धतीने आपल्याला देखील मॅश करत जायचं आहे आणि यानंतर आपण यामध्ये आता आपण जो किसून घेतलेला बटाटा होता तो घालून घेणार आहोत. किसून घेतलेला बटाटा घाला आणि यानंतर सगळ्या भाज्या ज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या, त्या अगदी मऊसूत अशा शिजलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर एक टिप या ठिकाणी मी तुम्हाला देऊ इच्छिते. तुम्हाला जर कुकरच्या सेपरेटरमध्ये आपण या भाज्या शिजवलेल्या होत्या, तर त्यामध्येच पावभाजीच्या मॅशरने यांना बारीक तुम्ही करू शकता किंवा अगदीच ब्लेंडर असेल तुमच्याकडे, तर एकदा ब्लेंडर अगदी एकदाच फिरवू शकता. पण आता मी ह्या पद्धतीने त्या मिक्स केलेल्या आहे आणि यानंतर पावभाजीचं स्मॅशर असतं, त्याने आपण ह्या कढईमध्ये स्मॅश करणार आहोत. तर तुम्हाला जर कढईमध्ये नसेल करायचं, तर कुकरच्या सेपरेटरमध्ये आधी मॅश करून घ्या आणि मग ते मॅश केलेलं मिश्रण बटाटा घातल्यानंतर आपण यामध्ये घालू शकता. तर हे बघा, थोड्या मिनिटाने आपण जेव्हा मॅश करत आहोत, तेव्हा बघा, आता जे मिश्रण आहे ते अतिशय असं चिकन होत चाललेलं आहे. आपल्याला खूप असं चिकन हे मिक्सचर नकोय म्हणून आपण याला इथपर्यंतच मॅश करणार आहोत. बऱ्यापैकी बघा ही भाजी आपली पावभाजीच्या स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश झालेली आहे. त्यामध्ये आता आपण गरम अगदी उकळतं पाणी घालून ही भाजी एकसंध अशी आपल्याला हवी तेवढी पातळ, घट्ट करून घेऊया. लक्षात ठेवायचं या ठिकाणी आवर्जून फक्त आणि फक्त गरम पाणीच भाजीमध्ये घालायचं आहे. त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान अशी येते. थंड पाण्यामुळे भाजीची टेस्ट खराब होते. तर गरम पाणी घालत जायचं आहे आणि आपल्या हव्या तेवढ्या कन्सिस्टन्सी तिला करत जायची आहे. आणि तुम्हाला जर ही भाजी तरीही अजून स्मॅश करावीशी वाटली तर स्मॅशरच्या सहाय्याने तुम्ही तिला घोटू शकतात. गाड्यावर लोखंडी तव्यावर बघा याच पद्धतीने एका बाजूने स्मॅशरने पावभाजी स्मॅश करत जातात आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी घालत ती ॲडजस्ट करत जातात. तर याच पद्धतीने आपल्याला ती आता हवी तेवढी आपल्याला अगदी छान चिकन अशी करून घ्यायची आहे. पाणी घालत जायचं आहे. तर फायनली आपली ही जी पावभाजी आहे, ती परफेक्टली अशी रेडी झालेली आहे. अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टसरही नाही. अशा मध्यम अशा कन्सिस्टन्सीची ही पावभाजी आपली तयार झालेली आहे. भाज्याही त्यामध्ये दिसत आहे. शिवाय पातळही ती परफेक्टली अशी दिसत आहे. रंग देखील आपण बघू शकता अगदी सुरेख असा परफेक्ट असा आलेला आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अगदी खळखळून असते आपल्याला 7 ते 8 मिनिटं ही पावभाजी छान शिजवून घ्यायची आहे. पावभाजी अगदी खळखळून अशी आता छान अशी उकळत आहे. अगदी अशीच आपल्याला ही उकळवून घ्यायची आहे. म्हणजे पावभाजीची जी टेस्ट आहे ना, ती अगदी छान अशी तयार होते. ती कच्ची-कच्ची अशी लागत नाही. छान परफेक्ट अशी तयार होते. तर फायनली आपली पावभाजी बघा, सुरेख रंगाची अशी चवीला देखील उत्तम अशी तयार झालेली आहे. आता हिला अजून एक छान परफेक्ट अशी चव आणण्यासाठी आपण एक सिक्रेट यावर तडका मारणार आहोत. मी तडका देण्यासाठी आज तडका पॅनचा वापर करणार आहे. तर आपल्याकडे जर एखादी मोठी लोखंडी कढई असेल, तर त्यामध्ये ह्याच पद्धतीचा तडका तुम्ही द्या. म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल म्हणतात ना, गाड्यावरची, ठेल्यावरची अगदी चविष्ट अशी भाजी, तशीच ती लागते. तर सर्वप्रथम आपण बघा बटर घातलेलं आहे. ते बटर अगदी मंद आचेवर आपल्याला थोडंसं वितळून घ्यायचं आहे. अर्धवट असं बटर या ठिकाणी वितळलं, की त्यामध्ये लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्या किंवा तडका पॅन वर उचलून घ्या. त्यामध्ये थोडासा अर्धा चमचा पावभाजीचा जो एव्हरेस्टचा मसाला आपण घेतला होता, तो घातला आहे आणि लाल रंगासाठी आपण बेडगी मिरचीचं तिखट पुन्हा घातलं आहे. बघा गॅसपासून मी अगदी दूर केला म्हणजे जेणेकरून ते जळणार नाही आणि हा तडका तुम्ही या पावभाजीमध्ये घाला किंवा लोखंडी कढईत मी सांगितल्याप्रमाणे ही पावभाजी पुन्हा घाला. जर तुम्हाला अगदी तिखट चमचमीत छान खायची इच्छा होत असेल तर. तर एकदम परफेक्ट आणि मस्त अशी चवीमध्ये फरक पडतो. ही ट्रिक तुम्ही नक्की आजमावून पहा. तर आपली पावभाजी आता अगदी परफेक्ट अशी रेडी झालेली आहे. मिनिटभर आपण तिला उकळी काढून घेतलेली आहे आणि पावभाजी या ठिकाणी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आता यानंतर आपण पाव शेकून घेणार आहोत. तर तव्याला सर्वप्रथम बटर लावून घ्यायचं आहे भरपूर असं आणि त्यावर आपण पावजोडी भाजून घेणार आहोत.
तर पावाची जोडी जी आहे ती आपली बेकरीमधले पाव घ्या शक्यतो म्हणजे फील जो येतो ना पावभाजीचा तो त्यानेच येतो. तर बेकरीमधले पाव घ्यायचे आहे. खाली आपण थोडासा पावभाजी मसाला भुरभुरवला आहे. थोडं तिखट देखील भुरभुरवू शकता. कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि त्यावर बेकरीमधले पाव स्पेशली मी सांगेल बेकरीमधले पाव तुम्ही घ्यायचे आहेत. ताजे पाव छान आणि हे छान दोघंही बाजूंनी या मसाल्यावर शेकून घ्यायचे आहेत. बटर लावून घ्यायचं आहे बऱ्यापैकी छान असं आणि यानंतर आपल्याला हे पाव दोघंही बाजूंनी छान खरपूस असे छान भाजून घ्यायचे आहेत. पाव दोघंही बाजूंनी छान असे शेकून रेडी झालेले आहेत. पाव सर्व्ह करून घेऊयात. पावभाजीचं परफेक्ट असं ताट आपण तयार करून घेतलेलं आहे बघा. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, लिंबू, मगाशी भाजून घेतलेले पाव आणि मस्त लाल चुटूक रंगाची छान मस्त एकसंध अशी टेस्टी पावभाजी. तर पावभाजी आपण आता सर्व्ह करायला घेऊयात. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आज 9 ते 10 लोकांना अगदी पोटभर पुरेल अशी पावभाजी तयार झालेली आहे. किलोमध्ये जर आपण बघितलं, तर 1.5 किलो ही पावभाजी तयार झालेली आहे. म्हणजे जर आपल्याला केटरिंगचा व्यवसाय करायचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये विचार करू शकता किंवा हे प्रमाण तुम्ही त्यासाठी वापरू शकता. तर वरतून आपण छान अशी कोथिंबीर घातलेली आहे बघा आणि आता आपली मस्त पावभाजीची प्लेट आपली तयार झालेली आहे. छान तिचा मनमुराद असा आपण आनंद घेऊया बघा आता. तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधील टिप आणि ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच मस्त बघा हिरवीगार अशी पुदिना चटणी लिंबू घालून केलेली आहे. ती सुद्धा तुम्ही पावभाजीवर टाकून खा. खूप सुरेख अशी पावभाजी लागते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाइप करा म्हणजे माझ्या चॅनल पुढे जाण्यास मदत होईल. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा, बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि मस्त-मस्त नवनवीन आणि भरपूर टिप्ससह रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. खमंग खानदेशच्या पुढील भागात. धन्यवाद.